तर बॅलेटवर निवडणुका घ्या, व्हीव्हीपॅट उपलब्ध नसल्यानं बॅलेटवर निवडणुका घ्या. शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे. उद्या शिष्टमंडळाची पुन्हा संयुक्त बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत बुधवारी बैठक होणार आहे. आजच्या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, जयंत पाटील आदी नेते हे उपस्थित होते. आमच्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ही लोकशाहीची निवडणूक जी आहे ती पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी वारंवार जे आहे ते सांगितलेलं आहे की त्याने कसे वोट डिलीट केले जातात, कसे वोट ॲड केले जातात, मतदार यादीशी कसा खेळखंडोबा करण्याचं काम केलं जातं, या संदर्भामध्ये जे आहे ते आमचं मत आहे. आज आम्ही का जातोय निवडणूक आयोगाकडे याची मला असं वाटतं कारणच तीच आहे की बऱ्याचशा मतदार याद्यांमध्ये अनेक प्रकारचे घोळ आहेत, अनेक दुपार मतदार आहेत, अनेक लोकांची नावं का डिलीट केली आहेत हे माहीत नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर ही जबाबदारी काय फक्त विरोधी पक्षाची आहे का? ही जबाबदारी काय फक्त निवडणूक आयोगाची आहे का? ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, अगदी माध्यमांची सुद्धा जबाबदारी आहे. निवडणुकीसंदर्भात प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते. संपूर्ण प्रश्न जे आज आपल्या समोर परिस्थिती आलेली आहे, इलेक्शन कमिशन बद्दल जी लोकांमध्ये भ्रम पैदा झालेला आहे, ते सगळं घेऊन आम्ही तिथे राज्य निवडणूक आयोगाला पण भेटणार आहात का? मुख्य निवडणूक ते आयोग आता नेते ठरवतील. सर, यावरून कायम झालेल्या नावांसंदर्भात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता बघा, नेते आतमध्ये आहेत, निवेदन त्यांच्याकडे आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आणि भूमिका नेते येऊन देतील.